तर राज्य सरकारनं सर्व कागदपत्र जरांगेंना दिली असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय। मध्यरात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। त्यासोबतच मुख्यमंत्री स्वतः जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी वाशी इथे येणार असंही केसरकर यांनी सांगितलंय। त्यांच्या ज्या मागण्या होत्या आणि त्या संदर्भात त्यांना जे कागदपत्र पाहिजे होते जे सर्व सरकारच्या वतीने मनोज दादांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि सकाळी पूर्वीसुद्धा आमचे सचिव श्री बांगे आणि पूर्ण टीमने मनोज दादांशी सविस्तर चर्चा केलेली होती आणि अनेक मुद्दे जे त्यांनी मांडले त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केली। स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मोठी लढाई जी मनोज दादांनी आपल्या समाजासाठी केली त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्र ही सरकारने मनोज दादांना दिलेली आहेत आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं। दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी 8 वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी इथं येणार आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर आफाड यांच्याकडून घेऊया। सागर, रात्रीतल्या अगदी मध्यरात्रीतल्या या सगळ्या घडामोडी आहेत ज्या वेगवान अशा सरकारकडून घडण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणी मंत्र्यांचं येणं, मनोज जरांगेंची भेट घेणं आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री येणार आहेत। आत्ताच नेमकं तिथलं वातावरण काय आहे, काय आहेत आंदोलकांच्या प्रतिक्रिया? नक्की श्रुती, जर आपण पाहिलं तर आंदोलक जे आहेत ते जल्लोष करताना पाहायला मिळतात। मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगल प्रभात रोडा हे या ठिकाणी रात्री उपस्थित झाले। त्यांनी चर्चा केली, शिष्टमंडळही उपस्थित होतं। या शिष्टमंडळाने सगळे सोयरेबाबत जो अध्यादेश होता तो आणलेला होता आणि त्यानंतर चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी चर्चा केली आणि हा निर्णय घेतलेला आहे। विजय सभा जी आहे ती कुठे घेतली जाईल याचा निर्णय जो आहे मनोज जरांगे पाटील घेतील। आपल्याबरोबर काही मराठा बांधव आपण बातचीत करत। रात्री मनोज जरांगे पाटलांनी चर्चा केली, सगळ्यांशी निर्णय घेतला, आज आंदोलन संपतंय, मागण्या मान्य झाल्यात, काय भावना आहेत तुमच्या? खरं तर माहिती आहे का, हा उत्साह म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा उत्साह आहे आरक्षण म्हणजे। कारण आतापर्यंतची जी आमची कित्येक दशकापासून जी आरक्षणाची मागणी होती ती आमची तत्परत होती आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात ही पूर्ण झाली। खरं तर माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचं कोणतं जर दैवत असाल ते दैवत म्हणजे आमचे मनोजदादा जरांगे पाटील असतील। आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी जे हा निस्वार्थ लढा उभा केला आणि अख्खा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये जे आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे, खरंच आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांचे एवढे ऋणी आहोत की आम्ही मनोजदादा म्हणतील ते तोरण आणि बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण असणार आहे आणि आमच्यासाठी नेता म्हणजे आमचे मनोजदादाच असणार आहेत। काय भावना आहे? कसं आज हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मी महात्मा गांधीजींच्या काळात आपण कोणीच नव्हतं, पण आज आपल्याला ही गोष्ट जाणवली की शांततेच्या मार्गात किती ताकद आहे ती आज आम्हाला जरांगे पाटलांच्या माध्यमातून समजली आणि या ऐतिहासिक क्षणाच्या आम्ही साक्षीदार आहोत। आज रात्री 2:50 जेव्हा या प्रशासकीय इमारतीच्या भिंतीवर उभं राहून पाटलांनी आम्हाला सांगितलं की आपल्या मागण्या मराठ्यांनो पूर्ण झाल्या, पण पाटील म्हणाले याच्यात काही त्रुटी असतील तर मी त्याच्यावर अभ्यास करतो। समाज जे वकील आहेत आणि समन्वयक आहेत त्यांच्यासोबत मी चर्चा करून तुमच्या सर्वांच्या साक्षीनं उद्या सकाळी पहाटे 7 वाजता नसता 8 वाजता मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन घोषणा करल आणि सांगेन की आपल्या मागण्या पूर्ण झाल्या। फक्त आमचं एकच म्हणणं आहे, इथून पुढं सदावर्ते गुणरत्ने असो किंवा छगन भुजबळ असो किंवा मराठा विरोधी ज्या संघटना आहेत, जे बबनराव तायवाडे असतील इत्यादी असं त्यांना नाव नाही घेत, फक्त एवढंच सांगतो की तुम्ही इथून पुढं आमच्या काड्या करू नका। आम्ही ग्रामीण लेवलला स्थानिक लेवलला एक आहोत, आम्हाला इथून पुढं पण एकच ठेवा, आमचं एकच धोरण जसं मनोज दादा ठरवतात। नक्कीच सागर, नक्कीच सागर।
रात्री आता दादांनी म्हणजे शिष्टमंडळ आले होते, दादांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि कुठेतरी सकारात्मक निर्णय त्यांचा बहुतेक झालेला आहे. आता आमचे दादा बाहेर येऊन आम्हाला कळवतील निर्णय काय झालेला आहे आणि त्याने आम्ही आमचं जल्लोष साजरी करू. खरं म्हणलं तर नक्कीच सागर या सगळेच आंदोलक जे आहेत ते नक्कीच हे आंदोलक जे आहेत ते सगळेच समाधानी दिसत आहेत. आता प्रत्यक्षात मुख्यमंत्री आल्यानंतर मनोज जरांगे जेव्हा सगळ्यांशी संवाद साधतील तेव्हा नेमकं काय होतं या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.